नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना माघारी बोलवण्याचा अधिकार आजच्या काळात जास्त गरजेचं आहे अशी चर्चा संसदेमध्ये होती आहे. म्हणजे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 11 फेब्रुवारी रोजी शून्य प्रहरात बोलताना आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी न काम करणाऱ्या आणि आश्वासन न पाळणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदारांनी परत बोलवण्याचा अर्थात राईट टू रिकॉल कायदा देशात लागू करण्यात यावा अशी मागणी संसदेत केली. लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी या नवीन व्यवस्थेची गरज असल्याचं प्रतिपादन करून ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी नेते जनतेच्या मागे असतात, पण निवडणूक जिंकल्यावर जनता नेत्याच्या मागे धावत असते. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात 5 वर्षाचा कार्यकाल हा मोठा असतो. एखाद्या क्षेत्रातील जनतेने चुकीचा प्रतिनिधी जर निवडला तर त्यांना पुढील 5 वर्ष पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि यासाठी राईट टू रिकॉल हा राजकारण्याविरुद्धचं शस्त्र नसून तो लोकशाहीचा विमा आहे. मतदारांना मतदानाचा अधिकार आहे, तसाच त्यांना कामगिरी न केल्यास प्रतिनिधींना परत काढून टाकण्याचा अधिकारही असला पाहिजे असं मत राघव चड्डा यांनी व्यक्त केलेलं आहे. मित्रहो, आपण लोकशाही पाहतो. लोकशाही आहे काय, हे झुंडशाही आहे असंही म्हणतो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत. सातत्याने निवडणुका चालू आहेत आणि ह्या सर्व निवडणुकांमध्ये कार्यकर्ता सुद्धा त्याचं अस्तित्व असेल का नाही असा प्रश्न आपल्याला पडतो आहे. कारण सगळीच पक्षातली मोठी नेते आपल्याच घरामध्ये तिकीट वाटून घेऊन हे करत आहेत. आणि अलीकडे आपण पाहतो की निवडणुकीमध्ये पैसा केंद्रित निवडणुका झालेल्या आहेत. साम दाम दंडभेद ज्याकडे आहे तो निवडणुकीमध्ये निवडून येतो आहे. आणि निवडणुकीला उभं टाकण्याचा निकष काय, पात्रता काय असेल तर पैसा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सगळीच पक्ष तिकीट द्यायला तयार आहेत आणि मतदारांना आमिष दाखवून पैसे वाटून सत्ता काबीज करायची. आणि मग अलीकडे तर आपल्या ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ही चर्चा झाली की बिनविरोध हा जो प्रकार आहे, विरोधकाला पैसे देऊन मॅनेज करायचा आणि विरोधकच ठेवायचा नाही, अशा पद्धतीने बिनविरोध महापौर निवडणुका होऊ लागल्या. आणि मग कोर्टाने त्याला बिनविरोधची सुद्धा चौकशी करावी लागेल असं म्हटलं. निर्वाचन आयोग हे स्वतंत्र आहे घटनेमध्ये, भारतीय राज्यघटनेचं कलम 324 ते 29 मध्ये, पण ते स्वतंत्रपणे निपक्षपाती आणि स्वच्छ निवडणुका व्हाव्यात यासाठी काही करते का हाही प्रश्न आहे. TN शेषननी आचारसंहिता घालून दिलेली होती, पण ती आचारसंहिता मोडली. सर्रास लोक बोलतात, आम्हाला इतके पैसे दिले, आम्ही इतके पैसे घेतले. हे पैसे वाटणारे देणारे हे बोलतात. त्यांचा नारायण राणेचे चिरंजीव नितेश राणेंनी तर आपण पाहिलं की त्यांनी मालवणमध्ये त्याचं ऑपरेशन केलं की पैसे त्या घरामध्ये जाऊन त्यांनी ते दाखवले, एवढे पैसे यांनी आणलेत, मग त्याला 25,000 वाटतात असं म्हटलं. तरी पण निर्वाचन आयोगाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. आणि अशा पद्धतीने मग ह्या सगळ्या गोष्टी सरळपणे चालू असतील तर याला लोकशाही म्हणायची का, हा सगळा प्रश्न आहे. आणि मग या सगळ्या काळामध्ये नोटाचा आपण अधिकार घेतला, नोटा आणला आपल्याकडं. कुठलाही उमेदवार पसंत नाही, पण कुठलाही उमेदवार पसंत नाही म्हणून आपण मतदान केलं तरी त्याचा परिणाम काही होत नाही. त्याची पुढची स्टेप आहे राईट टू रिकॉल. जे हे आम्हाला पसंत नसेल तर राईट टू रिकॉलही करता आला पाहिजे. आणि त्यानुसार जर नोटाचा उमेदवाराला अधिक मतं असली तर पुन्हा एकदा निवडणुका झाल्या पाहिजेत. नोटाला अधिक मतं असतील उमेदवारापेक्षा तर तिथं निवडणूक झाली पाहिजे, पण ते होत नाही. नोटा म्हणजे वाया जाणं आहे. तिथं ज्याला मतं पडतील जेवढेही काही तो उमेदवार तर निवडून येतो. आणि नोटा म्हणजे मतदान न केल्याच गणतीत आहे. आणि अशा पद्धतीने त्याकडे पाहिलं जाते. मग स्वित्झर्लंडमध्ये हे कशा पद्धतीने आहे या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजेत तर आपल्या लक्षात येईल. आणि मग आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्डा यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि म्हणून तो चर्चेत आहे. पण आपल्याकडं मतदान आणि मतभान याचा जर आपण विचार केला तर ते मतभान आलेलं आहे का, तर आपल्याला उघड दिसेल की लोकांना मतभान नाही. आणि म्हणून बेभानपणे संविधानभान नसलेला नागरिक हा पैसे आले नाहीत म्हणून मतदान करायला जायचं जर थांबत असेल तर ही कुठली लोकशाही आणि कशा पद्धतीची लोकशाही. आणि कशा पद्धतीने मग लोकांची उमेदवार निवडून येतील. इतकंच नाही तर अनेक ठिकाणी तर एकाच घरामध्ये 5-5 उमेदवार
अशा पद्धतीने आणि मग एकीकडे घराणेशाहीला विरोध करणारा पक्ष म्हणून भाजप सत्तेत आला, पण तो सुद्धा अशा पद्धतीनेच घराणेशाही अनुकूल जर तिकीट वाटप करत असेल आणि तीच माणसं सत्तेमध्ये पुन्हा पुन्हा येणार असतील, तर लोकशाहीचं जे मुख्य तत्व आहे की कर्तृत्वान व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे. काम तर करत नसेल तर त्याला परत बोलवण्याचा अधिकार मतदारांना असला पाहिजे. ही तर पुढची बाब आहे. आपण लोकशाहीच्या पुढच्या दिशेने जातो आहोत का मागं जातो आहोत, हे सुद्धा आपल्याला तपासून पाहावं लागेल. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय आपण कॉमेंट करून कळवावं. या चॅनलवर नव्याने चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.